नमस्कार मित्रांनो, अनकट मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार विरोधात ठाकलेत। अजित पवार आणि शरद पवार आता वेगळे झालेत। पण बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार आणि शरद पवार विरुद्ध अजित पवार यांचा वाद कमी, पण अजित पवार विरुद्ध विजय शिवतारे आणि अजित पवार विरुद्ध हर्षवर्धन पाटील असाच वाद जास्त होतोय। पण विजय शिवतारे असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील, यांचा लोकसभेसाठी अजित पवार यांना असलेला विरोध हा फक्त वैयक्तिक वादामुळे आहे की यामागे वेगळा राजकीय स्वार्थ लोकसभेला अपक्ष उभे राहून साधायचा होता। खरं तर अजित पवार, विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील अनेक वर्षांपासून राजकीय शत्रू आहेत। हर्षवर्धन पाटील अजित पवार यांच्यामुळेच काँग्रेसमधून बाहेर पडले आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्यामुळेच आमदारकी गेली असं विजय शिवतारे यांना वाटतं। आणि बारामती लोकसभेमध्ये बारामतीनंतर इंदापूर आणि पुरंदर हे दोन मतदारसंघ असे आहेत जिथून राष्ट्रवादीला म्हणजे सुप्रिया सुळेंना प्रचंड मताधिक्य भेटत होतं आणि त्या जीवावर सुप्रिया सुळे सलग 15 वर्ष खासदार झाल्या। पण राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यावर अजित पवार वेगळे झाले आणि बारामतीची राजकीय समीकरणं बिघडली आणि महायुती म्हणून अजित पवार, हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे एकत्र आले। वेगळ्या वेगळ्या पक्षातून का होईना पण एकत्र आले। पण बारामतीच्या लोकसभा निवडणुकीसाठी हे तीनही चेहरे परस्पर विरोधी आहेत। पण त्या विरोधाचा मूळ हेतू नक्की काय होता याची चर्चा झालीच नाही। तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रशांत आणि तुम्ही पाहताय अनकट। हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे हे इंदापूर आणि पुरंदरमधील प्रस्थापित नेते आहेत। हर्षवर्धन पाटील 1995 पासून 2009 पर्यंत सलग 4 वेळा इंदापूरचे आमदार झाले आणि दुसरीकडे विजय शिवतारे सुद्धा पुरंदरमधून 2009 आणि 2014ला आमदार झाले। पण 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला। शिवाय 2019 मध्ये भाजपकडून लढून सुद्धा त्यांचा पराभव झाला। त्यामुळे इंदापूर विधानसभेला पराभव झाल्यामुळे त्यांचे राजकीय भविष्य अंधारात आहे आणि या सगळ्याला त्यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीला जबाबदार धरत काँग्रेस पक्ष सोडला असं बोललं जायचं। त्यामुळेच 2024च्या बारामती लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचे बंड किंवा सहकार्य न करण्याची भूमिका ही वैयक्तिक वादातून आहे असं गृहीत धरलं जात होतं। पण त्यांना 2024च्या विधानसभेसाठी रस्ता मोकळा हवाय, म्हणजेच दत्तात्रय भरणे यांच्या जागी हर्षवर्धन पाटील हेच महायुतीकडून उमेदवार असावेत असा दबाव आत्तापासूनच टाकायला त्यांनी चालू केलाय। पण दत्तात्रय भरणे हे 2 वेळा आमदार झालेत आणि शिवाय महायुतीचा भाग आहेत। त्यामुळे त्यांची जागा राष्ट्रवादी सोडणार का असाही प्रश्न तयार होतो। त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना त्यांचं बंड मागे घेऊन काहीच भेटणार नाही आणि काही भेटलंच तरी विधान परिषद भेटू शकते। पण त्यातून हर्षवर्धन पाटील खुश होणार का असाही प्रश्न आहे। ते लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, पण शरद पवार यांना छुपी मदत करू शकतात आणि विधानसभेला शरद पवार यांच्याकडून निवडणूक लढवू शकतात। हाच एक पर्याय सध्या तरी हर्षवर्धन पाटलांकडे आहे, कारण दत्तात्रय भरणे अजितदादांबरोबर आहेत आणि शरद पवारांना हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा चेहरा भेटू शकतो। पण याच्या उलट विजय शिवतारे यांना त्यांचा राजकीय हेतू सहज साध्य करता आला, त्यामुळे त्यांना त्यांचं बंड आवरावं लागलं। महायुतीकडे पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांच्याशिवाय दुसरा चेहरा नाही। राष्ट्रवादीकडून अशोक टेकवडे विजय शिवतारे यांच्या विरोधात असू शकतात अशी भीती कदाचित विजय शिवतारे यांना असेल। त्यामुळे त्यांनी अजित पवारांना बारामती लोकसभेच्या खिंडीत गाठून पुरंदरची जागा आपल्या पदरी पाडून घेतली, कारण विजय शिवतारे यांना त्यांचा आवाका माहीत आहे। पुरंदर जिंकता येत नाही आणि बारामती जिंकायची गोष्ट करणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण, कारण 2009 आणि 2014च्या विधानसभेला जिंकून येणाऱ्या विजय शिवतारे यांचा संजय जगताप यांनी पराभव केला। त्यामुळे जर 2024 मध्ये निवडणूक जिंकायची असेल तर राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची साथ नक्कीच विजय शिवतारे यांना घ्यावी लागणार आणि त्यासाठी गपगुमाने अजित पवार यांचा प्रचार करावा लागणार। पण शेवटी राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणीच कोणाचा कायमचा मित्र पण नसतो। मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल किंवा आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या अनकट मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपण पाहत रहा अनकट मराठी।